कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दानपेटींमध्ये भाविकांनी तब्बल 1.5 कोटींहून अधिक दान अर्पण केलंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं मंदिर आवारामध्ये ठेवण्यात आलेल्या 10 पेट्यांमधील देणगीची मोजदाद सोमवारपासून सुरू आहे आणि मागील 45 ते 50 दिवसांचं हे दानपेट्यांमधलं दान आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच दानपेट्यांमधील ही मोजदाद पूर्ण केली जाते आणि आज संध्याकाळपर्यंत ही मोजदाद सुद्धा पूर्ण होणार असून एकूण रक्कम सुद्धा संध्याकाळी समजेल। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात भाविक दान जे आहे ते देत असतात। एकूण अंबाबाई मंदिरामध्ये 10 दानपेट्या आहेत आणि त्याचीच मोजदाद सोमवारपासून सुरू झाली। माझ्या मागे आपण ही दृश्य पाहतोय। सोमवारपासून ही मोजदाद सुरू आहे। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दरवर्षीच कोल्हापूरच्या आई अंबाबाई मंदिरात येत असतात आणि मनोभावे आपल्याला वाटेल तेवढी मदत जी आहे ती दान जी आहे ती या ठिकाणी देत असतात। दानपेट्यांची मोजदाद प्रत्येक 1.5 ते 2 महिन्यांनी होत असते। मंदिराचे व्यवस्थापक देखील आहेत दिंडे साहेब, काय सांगाल किती एकूण दान या संपूर्ण 45 ते 2 महिन्यांच्या कालावधीत मिळालेलं आहे आणि अजून किती बाकी? नवरात्राच्या पार्श्वभूमीवर मंदिर स्वच्छतेपूर्वी आपण दानपेट्या ह्या उघडून जे नोटा खराब होऊ नये म्हणून आपण नवरात्रापूर्वी मोजदाद करतो। त्यापासून स्वच्छतेला आजपासून सुरुवात झालेली आहे। त्या अगोदर आपण सोमवारपासून मंदिरातील 10 दानपेट्या मोजण्यास सुरुवात केलेली आहे। कालपर्यंत 9 दानपेट्या झालेल्या आहेत। आज 10वी दानपेटी आज दुपारपर्यंत पूर्ण होईल। सर्वसाधारण 9 दानपेट्यातून आपल्याला जवळजवळ 1.5 कोटीचं दान चरणी अर्पण झालेलं आहे। तर दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होते, रंगरंगोटीची कामं सुरू होतात। ती आता कशी सुरू आहेत आणि किती दिवस ती चालणार आहेत? मंदिर जे आहे तो गाभार देखील 1 दिवस बंद केला जातो, तो नेमका कुठल्या दिवशी बंद असतो? परंपरेनुसार नवरात्राच्या अनुषंगानं गाभारा हा एका दिवशी स्वच्छ केला जातो। याही वर्षी तो परंपरेनुसार आपण एका दिवशी स्वच्छ करणार आहोत। मंदिराचे रंगरंगोटीचं काम आता येत्या 2-3 दिवसात पूर्ण होणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।